नेरळ पोलिसांच्या सिंघमगिरीला भयभीत होऊन भुरट्या चोरांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांच्या शिवाराकडे वळवल्याचं चित्र आहे। मोहिली येथील प्रगत शेतकरी संजय रमण झांजे यांनी शेती पिकासाठी उल्हास नदीवर बसवलेल्या कृषी पंपाची अज्ञात चोरांनी चोरी केली आहे। हजारो रुपये किमतीचा हा पंप चोरीला गेल्यानं झांजे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शिवाय शेतातील लागवडी पीक धोक्यात आलंय। यामुळे चोरांना पकडावं आणि आपल्याला न्याय मिळावा म्हणून झांजे यांनी नेरळ पोलिसांकडे धाव घेतली आहे। कर्जत तालुक्यातील मोहिली निकोप येथील राहणारे प्रगत शेतकरी संजय रमण झांजे हे आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय चालवतात। 5 एकर जागेत तूर, हरभरा, भुईमूग, चवळी, भोपळा, भेंडी, गवार, कांदा, कलिंगड, माठ, पालेभाज्या आणि तुळशीच्या रोपांची लागवड करून कुटुंबासाठी लागणारे कडधान्य आणि भाजीपाला यांसारखे पीक झांजे शेतात पिकवतात। त्याचसोबत शेतीचा खर्च निघावा, वडिलोपार्जित शेतजमीन टाकावी या हेतूनं झांजे यांनी शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरू केलाय। यात शेती पिकासाठी आणि कुक्कुटपालनासाठी लागणारं पाणी शेतात आणण्यासाठी जवळ वाहणाऱ्या उल्हास नदीवर झांजे यांनी 50,000 रुपये खर्च करून कृषी पंप अर्थात पाणी वाहून नेणारे मशीन नदीच्या काठावर बसवलं होतं। दरम्यान हा पाणी पंप आता अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत चोरून नेलाय। हजारो रुपयांचा पंप चोरीला गेल्यानं झांजे कुटुंबाला नाहक आर्थिक मोठा भुर्दंड पडलाय। त्याचबरोबर पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतातील पिकांचं मोठं नुकसान होणार आहे। नवीन पंप खरेदी करायचं झाल्यास त्यासाठी मोठी रक्कम पुन्हा एकदा उभी करावी लागणार आहे। झांजे यांचं कुटुंब केवळ शेतीवरच आपली उपजीविका करून कुटुंबाचा घरगाडा चालवतात। त्यामुळे संजय झांजे आणि गावातील शेतकरी रवींद्र झांजे यांनी थेट नेरळ पोलीस ठाणं गाठून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आतापर्यंत अनेक चोरीच्या घटना उघडकीस आणून चोरांच्या मुसक्या आवळल्यात, परंतु याच पोलिसांच्या सिंघमगिरीला भयभीत होऊन या भुरट्या चोरट्यांनी शहरातील आपला मोर्चा गोरगरीब शेतकऱ्यांच्या शिवारात वळवल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे या शेतकऱ्यांना नेरळ पोलीस ठाण्याचे खरे सिंघम ठरलेले शिवाजी ढवळे हे कसे न्याय मिळवून देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।